ह्यावेळी मी मराठी इंडस्ट्रीतले सिनेमाचे सगळे रेकॉर्ड मोडणार आहे. सैराटचा पहिला. सैराटमध्ये काय आहे, काय स्टोरी आहे, त्याची वन लाईन लागायला मी सुचवली. आर्ची माझ्या ऑफिसमध्ये स्ट्रगल करत होती, तिला मी नागराजचा नंबर दिला. आज तिचं करिअर बघ. आज सगळीकडे ती बिझी आहे. मराठी, साऊथ, हिंदी, या त्या, इवन सिरियलमध्ये पण. चॅनलला माझा नावाने फोन गेला की चॅनलवाले कापरतात. कोण? खेडेकर साहेबांचा फोन आहे, खेडेकर सरांचा फोन आहे. घ्या, मी सजेस्ट करतो. झीला, कलर्सला, स्टार प्रवाहाला माझी स्टुडंट आहे, हिला काम द्या, हिला लीड द्या. आणि ते मला नाही म्हणू शकत नाही, नकार देऊच शकत नाही. तेवढं पॉवर आहे माझ्याकडे, तेवढं मी कमावलंय. जरा उभी राहा. अच्छा, रे उंची चांगली आहे तुझी. हां, आता राईटला बघ. ओके. हां, आता लेफ्टला बघ. ओके. पण नाही, म्हणजे तुझं स्ट्रक्चर चांगलं आहे, म्हणजे शोल्डर लेवल वगैरे सगळं चांगलं आहे. जरा पोट आतमध्ये करावं लागेल. बाकी बाकी फिगर वाईज तू खूप ब्युटिफुल आहेस. म्हणजे हिरोईन मटेरियल असतो. माझा नवीन सिनेमा आता सुरू करणार आहे, जुना आयटम. हां, त्यात आयटमची भूमिका तुलाच करायची. थ्रू आउट तुझ्यावर सिनेमा येतो. तुझ्या अपोजिटला कोणीच नाही, फक्त तुला बॅटिंग करायची. मला तुझ्यामध्ये स्मिता पाटील दिसते. तसं स्ट्रक्चर, तशी सावळी ब्लॅक ब्युटी असते. हा, फक्त तुला माझ्याबरोबर आउटडोअरला यावं लागेल. तुझा पासपोर्ट रेडी आहे ना? नो प्रॉब्लेम, ते सगळं मी मॅनेज करेन, काही हरकत नाही. जरा तुला काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागेल. नाही नाही, म्हणजे कॉम्प्रोमाइज म्हणजे तुला अभिनय, तुला बाकीच्या ज्या मेहनतीच्या गोष्टी असतात, म्हणजे इव्हन वाचन, उभं राहणं, चालणं, डान्स, ॲक्टिंग, हे तुला शिकावं लागेल. आणि ते मी तुला सहज शिकवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. बाय द वे, तुझ्या घरातून तुला परमिशन आहे ना? म्हणजे 10-15 दिवस जर आपल्याला बाहेर आउटडोअर शूटला जायचं असेल, म्हणजे काही हरकत नाही ना? बरं, शूटला आपल्याला असे काही सिच्युएशन्स आहेत किंवा असे काही सीन्स आहेत ज्यामध्ये आपल्याला वन पीस घालावं लागेल. म्हणजे ती स्टोरीची डिमांड, ती तुला पूर्ण करावी लागेल. आफ्टर ऑल आपण कलाकार आहोत. आपण असले सगळे आव्हान घेतले पाहिजे. आणि आपल्याला दिसायचं आहे. आणि प्रचंड स्पर्धा आहे, आणि या स्पर्धेमध्ये तुला उभं राहायचं आहे. आणि तुझ्या पाठीशी मी आहेच, काही काळजी करू नकोस तू. बरं, तू उद्या संध्याकाळी काय करतेस? ठीक आहे, तू उद्या संध्याकाळी ये. एक 6-6:30च्या दरम्यान मला कॉल करून ये जरा. नाही म्हणजे आपल्याला जरा एकत्र बसून स्टोरीवर चर्चा करावी लागेल ना. मी तुला शिकवेन की अभिनयाचा डेप्थ काय असतो, अभिनयाचा आतला आपला हे आपला किडा काय असतो, ते मी तुला समजावून सांगू शकेन. आणि एक्झॅक्टली भूमिका काय ह्याबद्दल मी तुला सांगू शकेन. त्यासाठी डिस्कस करायला मला तुझ्याबरोबर एकांतात वेळ घालवावा लागेल. त्याशिवाय तू तयार कशी होणार, तू अभिनेत्री कशी होणार? आणि एखादी मूर्ती तयार करायसाठी तिला आकार द्यावा लागतो. आकार म्हणजे कळलं ना तुला? आकार असं द्यावा लागतो. आणि ते आकार द्यायचं काम एका दिग्दर्शकाचं असतं. आणि मला ह्या वेळेला कुठल्याच बाबतीत तशी कमतरता भासून द्यायची नाही आहे. मला इंडस्ट्रीला एक दुसरी आर्ची द्यायची आहे तुझ्या नावाने. जुना आयटम या सिनेमाच्याद्वारे तुला मी लोकांसमोर आणणार आहे. बघ, मग तू उद्या संध्याकाळी येशील? हां, 5:30-6च्या दरम्यान ये, मी आहेच. ओके. आणि घरच्यांची परमिशन घेऊन, म्हणजे कदाचित आपल्याला उशीर होईल, 10 वाजतील, 10:30 वाजतील, 11 वाजतील. काय, एकदा आपण डिस्कसला बसतो ना की मग मग काही वेळेचं काही बंधन नसतं.
हे सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून तू ये आणि संपूर्ण तयारीनिशी ये. म्हणजे अभिनयाच्या संपूर्ण तयारीनिशी तू ये. ओके. मी तुझी वाट बघेन. ओके. ऑल द बेस्ट. बाय. सी उद्या संध्याकाळी 6 वाजता येशील का? बाय.